राज्याचे उद्योग मंत्री तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे नांदेड दौऱ्यावर आले होते। या दौऱ्यात त्यांनी जिल्ह्यातील उद्योगाच्या समस्या जाणून घेतल्या, तर मराठी भाषा मंत्री म्हणून कवी, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांशी सविस्तर चर्चा केली। उद्योगासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं। जिल्हाधिकारी कार्यालय आयोजित आढावा बैठकीत सामंत यांनी नांदेड MIDC स्थानिक उद्योजक आणि विविध भागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली। नांदेडमधील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी कटिबद्ध असल्याचं उदय सामंत यांनी सांगितले। यावेळी उदय सामंत यांनी कवी, साहित्यिकांशी दिलखुलास चर्चा केली। मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित कवी साहित्यिक संवाद कार्यक्रमात सामंत सहभागी झाले। मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सरकार विविध योजना राबवत असल्याचे त्यांनी सांगितले। मराठी भाषेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि जपण्यासाठी याच्यावर मी बोलतोच, परंतु मी आज पहिले हे सांगू का बरं, याचं उत्तर मगाशी पण मी दिलेलं आहे की मनोज जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनाच्या नंतर जी काही दाखले देण्याची प्रक्रिया सुरू होती ती सुरू आहे, परंतु त्याच्यामध्ये जर काही शंका निर्माण झाली असेल तर त्या समितीवर मी देखील आहे आणि समितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब आहेत। ते विखे पाटील साहेबांशी मी आताच चर्चा करेन, आवश्यकता भासली तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करेन, देवेंद्रजी फडणवीस साहेबांची चर्चा करेन आणि याच्यातनं आम्ही अपेक्षित असलेला मार्ग काढू। जात वैधता प्रमाणपत्र मिळालेलं नाहीये त्यांना, कास्ट सर्टिफिकेट मिळालं तर ती व्हॅलिड नाही झालं। त्यांनी तेच सांगितलं, तेच मी सांगितलं की कास्ट सर्टिफिकेट मिळाल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र जे पाहिजे ते मिळालेलं नाही अशी शंका जर मनोज दादांची असेल किंवा तसं काही झालं असेल तर त्या संदर्भात मी स्वतः समितीचा सदस्य आहे। मी विखे पाटील साहेबांची चर्चा करेन, वेळ पडली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करेन, देवेंद्रजी फडणवीस साहेबांची मुख्यमंत्री म्हणून चर्चा करेन, परंतु याच्यातनं योग्य तो मार्ग काढू। वैधता किती नाही याचाच अर्थ जी प्रमाणपत्र देण्यात आली ती काही गडबडीत देण्यात आली, नियमानुसार देण्यात नाही आणि असा त्याचा अर्थ होतो। नाही, म्हणून मी सांगितलं की त्याच्यामध्ये मी स्वतः सदस्य आहे, आम्ही त्याच्यावर जरा चर्चा करतो, त्याच्यावर अभ्यास करतो, ते तसं का झालंय असेल तर ते का झालंय हे थेट आता त्याच्यावर उत्तर देणं हे अपेक्षित नाही, कारण त्याच्यातनं काही फार संवेदनशील तो विषय आहे, त्याच्यावर मी काहीतरी माहिती नसताना बोलणं हे देखील योग्य नाही। या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतो, त्याच्यातनं माहिती घेतो, विखे पाटील साहेबांशी बोलतो आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी देखील बोलतो। नाशिकच्या एकूण उत्पन्नामध्ये MIDCचा वाटा 43% आहे, तर इथल्या उद्योजकांनी मागच्या कित्येक काळात असताना चांगल्या रस्त्याची मागणी करतो। मुंबई नाशिक खराब रस्ता, नाशिक इंटरनल खराब, MIDC खराब, अंतर्गत आम्ही गुजरातमध्ये स्थलांतरित व्हावं का, असं कोणी सांगितलं? उद्योजक संघटनेने सांगितलं। नाशिकमध्ये अनेक उद्योजक संघटना आहेत, मोठमोठ्या उद्योजक संघटना आहेत। नाशिक मुंबई रस्ता हा MIDCशी माझा संबंधित येत नाही, पण नाशिकच्या उद्योजकांना जे जे आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे होतं ते प्रामाणिकपणाने देण्याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रयत्न केलेला आहे। अनेक ॲक्विजिशनचे प्रोजेक्ट त्या ठिकाणी सुरू आहेत। महिंद्रा सारखी मोठी कंपनी त्या ठिकाणी आणण्याचा मी प्रयत्न करतोय, परंतु एखाद्या असोसिएशनचा जर गैरसमज झाला असेल तर मी नक्की बोलून किंवा मी तिथे जाऊन त्यांच्यावर दूर करेन। त्याची समस्येसाठी ते निघून जातो। मी तेच सांगितलं ना, MIDCतले रस्ते आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते हे दोन भाग आहेत। मुंबई टू नाशिक हा रस्ता हा माझ्या विभागाकडे येत नाही, MIDCच्या अंतर्गत रस्ते हे माझ्या विभागाकडे येतात। महाराष्ट्रामध्ये 289 MIDC आहेत, कुठेतरी पाठीपुढे होत असतं, एकदमच सगळीकडे इन्फ्रास्ट्रक्चर चकाचक होईल असं होत नाही। पूर्वी डांबरीकरण करण्याची पद्धत होती, म्हणजे परत टेंडर निघाली पाहिजेत म्हणून ती आम्ही खोडून काढली। तिथं आता कॉन्क्रिटीकरणाचे प्रस्ताव आम्ही घेतो आणि मंजूर करतो। त्याच्यामुळे अजून नाशिकच्या MIDC मध्ये जर काही निधीची आवश्यकता लागणार असेल तर मी ताबडतोब ती मंजूर करेन। सर्वोच्च न्यायालयामध्ये कपिल सिब्बलाने आपली बाजू मांडलेली आहे, जोरदार युक्तिवाद झालेला आहे। त्यानंतर काही कायदेतज्ञांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत की ठाकरे गटाकडून निकाल मागू शकतो सर्वोच्च न्यायालयात। सर्वोच्च न्यायालयामध्ये एखादी याचिका चालू असताना बाहेर कोणाच्या बाजूने निकाल लागणं किंवा लागतो हे बोलणं हे कदाचित त्या न्यायालयावर दबाव आणण्यासारखं देखील असू शकतं। आणि काही लोक जे बोलतात ते काही लोकांचे मला माहिती आहे की नाव, मी त्याच्यावर काही बोलत नाही, ते वारंवार
आमच्या बाजूने निकाल लागणार नाही, आमच्या बाजूने निकाल लागणार नाही हे सांगणारे तज्ञ आहे, यांची यादीच माझ्याकडे आहे. त्याच्याबद्दल मला अजिबात बोलायचं नाही. पण मी कायदा आणि लोकशाही मानणार आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेच्या वतीनं, एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं जे काही आर्ग्युमेंट करायचं आहे किंवा युक्तिवाद करायचे ते आमचे वकील चांगल्या पद्धतीने करतील, कपिल सिब्बलांपेक्षा चांगल्या पद्धतीने करतील आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्हाला योग्य तो न्याय मिळेल. परंतु काही जण तुमच्या बाजूने बोलतात की तुमच्याकडून निकाल लागेल, मग तो न्यायालयावर दबाव आहे. मी काय म्हटलं, निकाल मी बोललो का? मी या राज्याचा उद्योग मंत्री आहे. मी सांगितलं की योग्य तो न्याय मिळेल. कुणी काय बोलावं, मी काय, कारण त्याच्यातले काही जे आहेत 3-4 लोक ते तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. तर मला काही पुण्याचे आहे, काही मुंबईचे आहेत. मित्र आहेतच ना, मी नाही कुठं म्हटलं, मी मैत्री नाकारतच नाही. पण त्यांचा राजकीय विचार कदाचित वेगळा असेल आणि माझा राजकीय विचार वेगळा आहे. परंतु ते माझी मैत्री मी कधीच कोणाबद्दलची नाकारली नाही. परंतु आमचे विचार वेगवेगळे असल्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने विचार मांडतात, मी माझ्या पद्धतीने विचार मांडतो. आपण भाषणात म्हणाला होता ते वाक्य पत्रकार परिषदेत करतो, नेमका कोणाला मी 2 मिनिटात सगळेच खुलासे करतो. आज नांदेडमध्ये अजून जे आपल्याला अपेक्षित असलेले मी जे निर्णय घेतले ते मुद्दा मी आपल्याला सांगतो. नांदेडमधल्या उद्योजकांची एक मागणी होती की अग्निशमन शुल्क जे वाढलेलं आहे ते पूर्ववत करावं. ते आम्ही पूर्ववत केलेलं आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीकडनं आणि MIDC कडनं डबल टॅक्स घेतला जात होता, तो आता एकच टॅक्स घेतला जाईल. मराठी भाषेची बैठक जी घेतली त्याच्यामधनं एक अतिशय महत्वाचा निर्णय मराठी भाषेसाठी आम्ही नांदेडमध्ये घेतोय, तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नांदेड जिल्हा विकास केंद्र, मराठी भाषा विकास केंद्र हे काढण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. आणि मराठी भाषेचा स्वतंत्र विभाग हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही सुरू करतोय. आम्ही त्याला स्वतंत्र अधिकाऱ्यांची यंत्रणा देतोय. त्याचं कुठचंही बर्डन हे जिल्हाधिकारी कार्यालयावर नसणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना या कामातनं थोडं रिलीफ मिळावं म्हणून आम्ही हा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्णय घेतलाय. आमचे आता 36 मराठी भाषा अधिकारी हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पुढच्या महिन्यापासून असतील आणि त्यांचं कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात असेल. नांदेडकरांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे, हेली प्लांटचं स्टेटस त्यांनी सांगितलं ना, हेली सकाळी पण सांगितलं ते होऊन गेली वाटतं. प्रश्न म्हणतात नाही, जिव्हाळ्याचे प्रश्न म्हणजे कसं आहे की मी त्यावेळी पण सांगितलं होतं, ज्यावेळी आलो होतो त्यावेळी, की तो प्रकल्प तुमच्याकडनंच मला कळला होता, त्याचा मी अभ्यास केलेला नव्हता. तसं आज परत सांगतो की पुन्हा एकदा त्याचा मी अभ्यास करतो आणि पुन्हा इथे आल्यानंतर मीच प्रश्न विचारला होता तुम्हाला, म्हणजे त्यावेळी राज्यसभा खासदारांचं कोण आणि मी हेच उत्तर दिलं होतं की मला अजून ते माहिती नाही आहे. नंतर राज्यसभा खासदार जे आहेत अशोक चव्हाणांनी त्यांनी तो फोटो जो MAO साईन केला होता तुम्ही आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हेली प्लांट कंपनी सोबतचा फोटो त्यांनी टेबलला छापून आणला आणि तुम्ही विसरला. मी विसरला असेल ना, पण झालाय का प्लांट, त्याच्यामुळे तो का झाला नाही आता त्याची माहिती घेतो. म्हणूनच त्यातून स्टेटस काय आहे, काही सुरुवात आहे, काही पाईपलाईन मध्ये आहे, होणार आहे. आता मला असं वाटतं की मी मराठी भाषेचा पण मंत्री आहे. माझ्या एका वाक्यातच तुम्हाला कळलं असेल की परत त्याची पुन्हा एकदा मी माहिती घेतो आणि परत आल्यानंतर तुम्हाला सांगतो. ओके, थँक्यू. हा, अजून एक कुठचा तरी मला प्रश्न विचारला की टोमणा नेमका कुणावर होता भाषणामध्ये जो वक्तव्य होतं. मी भाषणामध्ये असं बोललो की आंदोलन हे विद्यार्थ्यांचं होतं, त्याचा मतितार्थ असा होता विद्यार्थ्यांचं होतं. काही लोक हे सगळं आंदोलन मीच केलं ह्या आविर्भावातनं जे मुंबईमधनं दिल्लीला गेले होते त्यांच्यासाठी तो माझा टोमणा नव्हता. ते टोमणे मारतात, माझा टोमणा नव्हता, माझं मत होतं. आता नाव तुम्ही शोधा.